नमस्कार मित्रहो, मी दर्शन मोघे। माझ्या या यूट्यूब चॅनेलवर आपले पुन्हा स्वागत आहे। आपण व्हिडिओमध्ये मंदिराची माहिती देत असतो, पण आज आपण शक्तिपीठ एक्सप्रेस या नावाने होणाऱ्या हायवे यावर चर्चा करणार आहोत। याचं कारण असे की देवस्थान जोडण्याच्या या रस्त्याची शेतकऱ्यांवर काय परिणाम होणार आहे हे सांगण्याचा माझा प्रयत्न आहे। पण प्रश्न असा आहे की या एक्सप्रेस वेची गरज काय? 20,000 कोटी खर्चून 27,000 एकर शेती उद्ध्वस्त करणार, याची मागणी नेमकी कोणी केली आणि का केली? याचा शेतकऱ्यांवर किती परिणाम होईल याचा विचार झाला आहे का? पण याची माहिती मला अजून कुठेच मिळाली नाही। या महामार्गाचा शेतकऱ्यांवर कसा परिणाम होत आहे यावर आम्ही चर्चा करू। तुम्हाला माहिती असणे आवश्यक असलेली तथ्ये तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। शक्तिपीठ एक्सप्रेस हे नाव भव्य वाटत असले तरी वास्तव हे आहे की ते शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनी सोडण्यास भाग पाडत आहे। ही परिस्थिती आपल्यासाठी अस्वस्थ करणारी आहे। हा महामार्ग एकूण 12 जिल्ह्यातून जाणार असून याची लांबी ही 805 किलोमीटर इतकी असेल असे सांगण्यात येत आहे। शक्तिपीठ महामार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांमधून जाणार आहे। यामुळे महाराष्ट्राचे विदर्भ आणि कोकण ही 2 टोके जोडली जातील। या 12 जिल्ह्यातून एकूण 27,000 एकर जमीन जाणार आहे, ज्यामध्ये हजारो एकर शेती आहे। आमच्या साजणी या गावात फक्त काही एकर जमीन शेतीच्या श्रेणीत येते आणि त्यातील जवळपास 95 एकर जमीन शक्तिपीठ एक्सप्रेस प्रकल्पासाठी जाणार आहे, जी अत्यंत अन्यायकारक आहे। एकूण 600 एकर शेती आहे, त्यामध्ये जर 100 एकर जात असेल तर खूप दुर्दैवी आहे। आमच्या सोबतच आसपासच्या गावातून देखील शेकडो एकर जमीन जाणार आहे। अनेक ठिकाणी याचा विरोध देखील होत आहे। काही दिवसांपूर्वी कोल्हापूर येथे मोर्चा देखील काढण्यात आला होता, पण अजून कोणतीही बाब समोर आलेली नाहीये। शेतकरी अजून भ्रमात आहे, त्यांना याचा मोबदला चांगला मिळेल, पण ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्वतःचे भांडवल घालून कर्ज काढून जमिनी विकसित केल्या आहेत। त्यामुळे या जमिनींचा बाजारभाव हा गगनाला भिडला आहे। शासनाच्या प्रचलित नियमामुळे शासन रेडिरेकनर दर गृहीत धरून या जमिनींचा मूल्यांकन करणार आहे। या सर्व कायदेशीर नियमानुसार शेतकऱ्यांना महामार्गासाठी जमीन द्यायला परवडत नाही। असेही ऐकण्यात आले आहे की 14,000 ते 20,000 दर मिळण्याची शक्यता आहे, जो बाजार भावापेक्षा खूपच कमी आहे। काही अल्पभूधारक शेतकरी शक्तिपीठ महामार्गामुळे भूमिहीन होणार आहे। काही शेतकऱ्यांचे शेतीसोबत विहीर, बोअरवेल असे पाण्याचे साधन तसेच गोटा, काहींचे घर देखील महामार्गामध्ये जाणार आहे। ज्या विहिरीमुळे पाणी भेटते, ज्याच्यावर 10 ते 20 एकर शेतीला पाणी मिळते, तेच जर जात असेल तर त्या शेतकऱ्याने काय करावे हा मोठा प्रश्न आहे। जर अल्पभूधारक शेतकरी जमीन दिली तर त्याच्या पुढच्या पिढीने काय केलं पाहिजे याच उत्तर आपल्याकडे नाहीये। काही शेतकऱ्यांनी आपल्यासमोर मांडलेले काही प्रश्न आहेत, त्यांची भूमिका काय आहे ते ऐकू। मी यंबुकुमार चौगुले, मुक्कामपूर साजणी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर। होऊ घातलेल्या शक्तिपीठ महामार्ग या संदर्भात आमची जमीन बाधित होणार आहे आणि आम्ही फार मोठ्या संकटात सापडलो असं वाटतं। कारण या शेतीच्या जीवावर आम्ही आमची उपजीविका अवलंबून आहे। शेती अगदी कष्टानं वेगवेगळे प्रयोग करून अगदी एकरी
सरासरी 20 टन 30 टन उत्पन्न निघत असलेली शेती आज आम्ही 100 टनापर्यंत मजल मारले आहे. आजपर्यंत आमची उपजीविका, मुलांचं शिक्षण, मुलं लहानाची मोठं करणं, वडिलांची शेती कोरडवाहू होती, ती आज वेगवेगळ्या माध्यमातून आज इथं विहीर आहे. ती विहीर पुरातन अगदी म्हणजे 100-200 वर्षापूर्वीची विहीर, आणि ती विहीर आज आम्ही आमच्या स्वकष्टातून बांधीव केलेली आहे. पडझड झालेली विहिरीचं बांधकाम केलं, त्याला कर्ज काढून विहिरीचं बांधकाम करून त्या विहिरीच्या माध्यमातून ही शेती पिकवली जाते. आणि या विहिरीवरच हे आमचं संपूर्ण क्षेत्र, जवळजवळ 12 एकर क्षेत्र त्या विहिरीवरती आहे. शक्तिपीठ महामार्गामध्ये बाधित होत असलेल्या जमिनीमुळं आमची खरोखरच झोप उडून गेली म्हणायला हरकत नाही. का तर आम्ही कारण नसताना या मार्गाचं कुठल्याही प्रकारे आपल्याला काही उपयोग नाही, आणि जे आहेत ते मार्गाकडे दुर्लक्ष करून हे नवीन बागायत जमिनीतून ही जी शक्तिपीठ महामार्ग काढतायत, त्यामुळं आमचं जो घाट गाठलेला आहे त्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे. ते होऊ नये अशी आमच्या सर्व साजनीकरांची इच्छा आहे, म्हणण्यापेक्षा संपूर्ण सगळ्याच शेतकऱ्यांची इच्छा आहे. तुम्ही या अल्प मोबदला किंवा काहीतरी आमिषे दाखवून जर शेती घेतो असं म्हटला तर परत आम्हाला ही शेती मिळणार नाही. शेती म्हणजे आमची भाकरी आहे, काळी माता आहे. त्या मातेच्या जीवावर, ती माता म्हणूनच आम्ही आजपर्यंत त्याची सेवा केली. त्यानं आम्हाला आजपर्यंत आमचं उपजीविका आमची चालवली. आणि अशा प्रकारे ही जाणारी जमीन किंवा जे आहे आमची जात आहे त्याबद्दल आम्ही याला विरोध करत आहे, आणि याची शासनानं दखल घ्यावी अशी मी गांभीर्याने दखल घ्यावी आणि हा महामार्ग रद्द करावा असं मी विनंती करतो. 40-45 किलोमीटर अंतरावर राधानगरी धरण असलेले हे साजणी गाव, शाहू महाराजांच्या करवीर निवासस्थान संस्थे असलेले हे साजणी गाव, त्यानंतर काळमोडी 80 किलोमीटर अंतर धरण आहे, त्याजवळ आसपास चांदोली धरण बांधलेलं आहे. त्यानंतर कोयना धरण, ह्या जवळपास सांगली जिल्हा आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ह्या एक जिल्ह्यात सदन करायचं काम ह्या बऱ्याच धरणांनी केलेलं आहे. त्या धरणांना लोकांनी स्कीमा, पाणी पुरवठा योजना, सहकार संस्था मोठ्या उभा करून 50 वर्षापूर्वी सहकारी साखर कारखाना स्थापन करून त्या माध्यमातून शेतकऱ्यांनी ऊस निर्मिती करून ऊसाचं उत्पादन वाढवून शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून ट्रॅक्टर धंदा असेल किंवा इतर तोडणी वाहतूक असेल, या बऱ्याच गोष्टींचा उदरनिर्वाह होत असताना या शासनानं अचानकपणे लोकांना न विचारत घेता, काही न बाबी लक्षात घेता डायरेक्ट NH-4 लागून सलग्न 40 किलोमीटर अंतर सुद्धा नाही, 20-18 किलोमीटर अंतराच्या आसपास असताना मधलंच रस्ता एक शक्तिपीठ महामार्ग काढण्याचा जो शासनाने घाट घातला आहे, त्या शासनाच्या निषेधार्थ मी, आमचे गाववाले, इतर सांगली जिल्हे सहकारी, जवळजवळ शेतकरी सहकारी सगळी संस्था, पाणी पुरवठा असेल, ह्यात पूर्णपणे तक्षणी आम्हाला याचा रस्त्याचा विरोध आहे आणि आम्ही याला विरोध हा ठेवणारच. ठराविक लोकांच्या उदरनिर्वाहासाठी किंवा त्यांच्या फायद्यासाठी किंवा आपल्या बगलबच्चांसाठी हा महामार्ग या ठिकाणी त्यांनी नियोजन केलेलं आहे. पण जवळजवळ 800 किलोमीटरचा हा महामार्ग या ठिकाणी जात असताना कितीतरी शेतकरी हे भूमिहीन होत आहेत. शासन तुटपुंजी रक्कम देईल, पैसे देईल, पण जमीन कुठेही मिळणार नाही. एकेकांचं 7 कोरं होणार आहेत. ज्या प्रत्येक ठिकाणी आता आमच्या जवळजवळ साजणी गावच्या 50 पाण्याच्या विहिरी या ठिकाणी खराब होणार आहेत, बाद होणार आहेत. त्याचबरोबर 2 वर्षापूर्वीच जवळजवळ 50 लाख रुपये कर्ज काढून आम्ही नदीवरून स्कीम केलेली आहे. त्या स्कीमचं या ठिकाणी नुकसान होणार आहे आणि कुठल्याही प्रकारची गरज नसताना शासनाचं हे धोरण चुकीचं आहे. जो आता हायवे NH-4 हायवे आहे त्या हायवेलाच रुंदीकरण करून त्या बाहेरून कुठल्यातरी मार्गाची पर्याय व्यवस्थित करावी. आम्ही सर्व शेतकरी प्रत्येक ठिकाणी आम्ही निवेदन देणारच आहे, पण आमचे कुठल्याही प्रकारचे जमिनी शासनाला देणार नाही, कारण शासनाचे हे धोरण चुकीचं आहे. ह्या रस्त्याची गरज नसताना तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहे. गरज नसताना या ठिकाणी 800 किलोमीटरचा रस्ता करत आहेत. पूर्णपणे शेतकरी देशोधडीला लागण्याचे हे धोरण आहे आणि आम्ही पूर्णपणे याला संघटितपणे विरोध करणार आहे. महाराष्ट्र शासनानं जो आता परवाच GR काढून राजपत्र जे तयार केलेलं आणि सगळीकडे ते प्रसिद्ध झालं आणि तशी बातमी आमच्या सर्व शेतकरी बांधवांना मिळाली आणि त्या राजमार्गाचं त्यांनी शक्तिपीठ महामार्ग म्हणून काढला.
तो महामार्ग असा आहे की तो नागपूर ते गोवा आहे. ॲक्च्युली नागपूर ते गोवा या रस्त्यालगतच आमच्यापासून फक्त 5 ते 6 किलोमीटर अंतरावरून हा हायवे गेलेला आहे, ऑलरेडी गेलेला आहे आणि NH4 आणि त्याच्याबरोबरच आणि त्याला पॅरलल असा हा रोड काढून शेतकऱ्यांचं फार नुकसान होणार आहे. आणि माझी मुख्यमंत्री साहेबांना, संवेदनशील मुख्यमंत्री आहेत, त्यांना माझी विनंती आहे शेतकरी बांधवांच्या वतीनं आणि आमच्या वतीनं की त्यांनी जी काही लोकांची शेती चालली आहे, जी काही विहिरी चालल्या आहेत, ते लोक सगळी पूर्ण कोलॅप्स होणार आहेत आणि शेतकऱ्यात जर कोलॅप्स झाला तर भविष्यकाळात त्याचं उत्पादन सगळीकडे घटणार आहे. आजच्या कंडिशनला बघितलं तर आमच्या गावामधून जवळजवळ 95 एकर शेती चालली आहे. आमची टोटल आहे 700 एकर, त्यातले आणि परत त्यांनी 95 एकर जर काढून घेतले तर 600 एकर शेती राहील आणि भविष्यकाळात परत इंडस्ट्री वाढल्या काही झालं तर त्यामध्ये शेती गावाला राहणार नाही आणि भविष्यकाळात पिढीला आम्ही शेती आमच्याकडं होती असं सांगावं लागेल. आणि जर का शासनाला ह्या सगळ्या शेतकऱ्यांना बिगर शेती करून ठेवायचं असेल तर हा निर्णय योग्य नाही. तर शासनानं आमच्या वतीनं विनंती आहे शासनाला की त्यांनी त्वरित हा GR कॅन्सल करावा आणि जो काय महामार्ग आहे शक्तिपीठ महामार्ग याच्यामुळे सगळे शेतकरी उद्ध्वस्त होणार आहेत आणि जर शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून जर त्यांनी काय मिळवणार आहेत हे अजूनपर्यंत आपल्या सर्व शेतकरी बांधवांना कळालं नाही. एखाद्या शेतकऱ्याचं पूर्ण सातबारा कोरा होणार आहे. भविष्यकाळात त्याच्या नावावर 1 गुंठाही शेती राहणार नाही. मुलाबाळांना त्याची व्यवस्था करणं फार अवघड होणार आहे. कारण ज्या शेतीच्या जीवावर ह्या शेतकरी बांधवांनी आपल्या मुलांना शिकवलं, इंजिनियर केलं, वकील केलं किंवा अजून काय शिकवलं, शिक्षण दिलं तर ह्या शेतीच्या जीवावर दिलं आहे आणि शेतीत जर काढून घेतली तर भविष्यकाळात काय होणार आहे. तर माझी शासनाला परत एकदा विनंती आहे, मुख्यमंत्री साहेब ह्या सर्व शेतकऱ्यांचा तुम्ही नक्की विचार करावा आणि यातून योग्य ते मार्ग काढून जे काय पाण्याचे सोर्स आहेत, जे काय नदीहून पाण्याची स्कीम आणलेली आहे ह्याचे जे नुकसान होणार आहे ह्या नुकसानीचा सर्वतोपरी विचार करावा आणि हा रोड त्वरित कॅन्सल करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा हीच विनंती आहे. धन्यवाद. या संपूर्ण विषयावर शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे, जेणेकरून शेतकरी सुखी राहील. जर आपली देखील जमीन शेती यामध्ये जात असेल तर आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता, जिथे आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल. तसेच दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. धन्यवाद. मी दर्शन मोघे आपली रजा घेतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.